श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आहे तो सोमवारचा आहे। सकाळी महादेवाच्या पिंडीला मी दुधाने परत दूध साखर याने अभिषेक घातला। तुम्ही उसाचा रस वगैरे घातला तरी चालेल। प्रत्येकजण वेगवेगळ्या पदार्थाने अभिषेक घालत असतो। कोणी मोहरीच्या तेलाने सुद्धा अभिषेक घालतो, पण मेन अभिषेक असतो तो दूध दही साखर याने अभिषेक घातला जातो। आणि सगळ्यात महत्त्वाचा जलाभिषेक। ओम परशुहस्ताय नमः। ओम मृगपानये नमः। जटाधराय नमः। ओम कैलासवासिने नमः। ओम कवचिने नमः। ओम नमः शिवाय नमः शिवाय। ओम नमः शिवाय। शिवा शिवा महादेवा, माझी शिवामोठ ईश्वरा देवा, माझ्या मनातली इच्छा पूर्ण करे देवा। ओम नमः शिवाय। शिवा महादेवा, माझी शिवामोठ ईश्वरा देवा, माझ्या मनातली इच्छा पूर्ण करे देवा। ओम नमः शिवाय। शिवा शिवा महादेवा, माझी शिवामोठ ईश्वरा देवा, माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करे देवा। ओम नमः शिवाय। अभिषेक वगैरे घालून झाल्यानंतर मग आज साधी सिंपलच पूजा केलेली आहे। जास्त काय अशी बेलपानं वगैरे मला मिळाली नव्हती। जेवढं मिळालं तेवढं मी घातलेलं आहे। आणि आज शिवामोठ मूग होती तर मूगसुद्धा मी वाहिलेले आहे। श्रीनं सुद्धा शिवामोठ वाहिलेले आहे। आणि ओम नमः शिवायचा एक माळ जप केला, आरती केली। अशी साधी सिंपल पूजा मी आजची सोमवारची केलेली आहे। धोत्र्याची फुलं आणि फळं ह्यांना मी सकाळी आणायला लावून दिलेली। भरपूर फुलं आणलेली, फळ मात्र एकच मिळालं। तर शिवा महादेवा, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामोठ ईश्वरा देवा, माझी शिवामोठ ईश्वरा देवा, माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करे देवा। ओम नमः शिवाय। माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करे देवा। ओम नमः शिवाय। घेते काय ते घे की परत घ्यायचं। शिवा शिवा महादेवा, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामोठ ईश्वरा देवा, माझी शिवामोठ ईश्वरा देवा, माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करे देवा। पूर्ण करे देवा। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। अनेकदा घेते। आणि सगळं झाल्यानंतर मग खिचडी केली शाबूची। आणि श्रेय आणि मी आता खिचडी खाणार आहे, कारण आज मला पोळ्याचा सुद्धा स्वयंपाक बनवायचा आहे। कसं झालं?